नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मागचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण संगमेश्वर शास्त्री पुलापर्यंतचा प्रवास केला होता आणि आता तिथून पुढे आपण निघालोय. मध्ये इकडे पाऊस पडल्यानंतर बघा झाडांमध्ये एक चांगला टवटवीतपणा जाणवायला लागला. मध्ये 2 वेळेला इकडे जोरात पाऊस झाला. या पट्ट्यात फ्रेश दिसतात लगेच झाड. असो तर शास्त्री पुलावरनं पुढे आता माझ्या मध्ये जो रेल्वेचा ब्रिज आहे क्रॉसिंग तिथपर्यंत तरी रस्त्याला काहीच इश्यू नाही. त्या ब्रिजचे ते काम सुरू होतं त्याच्यामुळे तिथे आता काय झालंय आपण बघूया. बऱ्याच दिवसांपासून एक संगमेश्वरचं जे रेल्वे स्टेशन आहे तिथला एक ड्रोन शॉट मला घ्यायचा होता. मागच्या वेळी घेण्याचा प्रयत्न केला, कृपया हसू नका. ड्रोन उडवला आणि रेकॉर्डिंगचं बटनच दाबलं नाही. त्या तो ड्रोन मस्त 2 मिनिटं फिरला, इकडे तिकडे नाचवला त्याला आणि उतरवला खाली. आणि उतरवल्यानंतर रेकॉर्डिंग बंद करायचं म्हणून बटन दाबलं, तो ड्रोन सुरू झाला. त्याच्यानंतर मग तो गाडीत ठेवला, ड्रोन बंद केला. घरी जाऊन बघतो ते गाडीत ठेवतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला. असो, अशाही गमती जमती असतात. पण आता आज नीट लक्षात ठेवेन आणि मी ड्रोन उडवेन. इथे रेल्वे स्टेशनचा ड्रोन आपण घेऊया, ड्रोन शॉट. तर ह्या गमती जमती असतात आयुष्यातल्या, घडत राहतात, एन्जॉय करायच्या. इथे आता हे आलं संगमेश्वरचं रेल्वे स्टेशन, डाव्या हाताला वर. इथे आता मी गाडी थांबवतो जरा वेळ. संगमेश्वर रेल्वे स्टेशनचे ड्रोन शॉट घेतले, न विसरता रेकॉर्डिंग बटन आधी ऑन केलं आणि ड्रोन खाली उतरवल्यानंतर बंद केलं. इथे कामाचं काय झालं, एक साइड चालू झालेली आहे, पलीकडच्या बाजूचं काम सुरू आहे. फक्त इथे राहा केअरफुली, आणि समोरनं ट्रॅफिक आहे इथे. रेल्वे ब्रिजच्या इथे जरा गाडी येते का वाट बघत होतो, पण काय चिन्ह दिसलं नाही, त्याच्यामुळे पुढे निघूया. तिथे उजवी बाजू बघताय आपण, उजव्या साईडला अजून काम व्हायचंय, एकच बाजू चालू आहे. आणि आपण आता पोहोचतोय धामणीमध्ये. धामणीतून पुढे मात्र दोन्ही बाजू झालेल्या आहेत पूर्ण. आणि इथे CNG साठी गाड्यांची बऱ्यापैकी नाही आहे. ठीक आहे, भरपूर गर्दी असं काय नाहीये, आहे.
सीएनजी आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, सर्व प्रकारचं फ्युएल तुम्हाला इथे मिळेल. आणि आता पावसाचा रागरंग दिसू लागलेला आहे, ढग जमू लागले. फक्त आता कोसळत आहेत कधी तेवढं बघायचं. इथे काय करून ठेवलंय, अर्धी लेन, एक लेन बंद करून झाले. तिथे काहीतरी सिमेंट थापलेलं आहे खाली. धामणीचा हा जो पहिला काही सुरुवातीचा एरिया आहे हा ठीक आहे, म्हणजे ज्याला असे ग्रीनरी असते, जाग असते म्हणतो ना आपण, अशा प्रकारचा. पण काय काय असे स्पॉट आहेत या रूट वरती, इव्हन पुढे रायगड पर्यंत रटाळ वाटत, कंटाळा येतो, नको वाटत गाडी चालवायला, किंवा कधी एकदा इथून बाहेर पडतो असं होतं. असे काही रूट तिथे आहेत. आता आपण आलो गोळवली गावात. रत्नागिरीहून मुंबईला जायला पहाटे गाडी होती माझ्या मते 5:30ची बोरिवली, 5 किंवा 5:30 असेल. त्याच्यानंतर मग रात्री मध्ये एखादी असली तर आता आठवत नाही मला, पण बोरिवली गाडी झाली की मग रात्री पण एक बोरिवली गाडी साधी असायची. आणि 9 वाजता लक्झरी, त्यावेळेला ते एशियाडच्या गाड्या आल्या होत्या हिरव्या रंगाच्या, पिस्ता कलर आणि व्हाईट कलर. एशियाड साठी त्या वापरल्या गेलेल्या गाड्या, त्या वेगवेगळ्या डिव्हिजन्सना दिल्या होत्या असं म्हणतात. त्यातल्या गाड्या होत्या. ती गाडी म्हणजे आम्हाला केवढं वाटायचं, लक्झरी बस, मऊ मऊ खुर्च्या, पुशबॅक टाईपची खुर्ची, आणि बाकीच्या साध्या गाडी जशी आपली घंटी असते टिंग 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 टिंग, त्याच्यामध्ये बेल असायची. पुढे दरवाजा, त्यावेळेला पुढे दरवाजाची पद्धत नव्हती, दरवाजे मागे असायचे, पुढे दरवाजा होता. अरे वा, ढवळ्या पवळ्या चाललीत बघा फिरायला, व्हेरी गुड. तर त्याला पुढे दरवाजा होता आणि दरवाजातच ती डोअर बेल सारखी बेलचं बटन असायचं. ते कंडक्टर तिथे पायऱ्यांवर उभा राहून ट्र ट्र करून बेल वाजवायचा. तिथे बघायला पण आम्हाला केवढे गंमत आणि कौतुक होतं. आणि मुळात लक्झरी बस हेच अप्रूव्ह होतं. इव्हन तुम्हाला सांगतो, रेग्युलर आपली जी बस होती ती तांबडा रंग, म्हणजे लाल डब्बा म्हणायचे त्याला, त्या लाल आता परी म्हणतो आपण, पूर्वी लाल डब्बा. पण रत्नागिरीहून पणजीला जायला सकाळी 6ची गाडी असायची, त्याचा कलर चॉकलेटी आणि लाईट पिवळ्या कलरचा पट्टा अशी असायची. गाडी साधीच पण तो कलर वेगळा, त्यामुळे ती पण जरा आम्हाला काहीतरी वेगळं वाटायचं. रत्नागिरी पणजी 6ची गाडी, त्या गाडीने सुद्धा आम्ही पणजीला गेलोय. पण त्या गाडीत सुद्धा म्हणजे त्या नवीन कोऱ्या सीट, त्यांचा वेगळाच वास असायचा. हे सगळं आनंदाचे दिवस त्यावेळेला आम्ही उपभोगले. असो, आता तर काय त्या लक्झरी बसेस म्हणजे विमानाच्या केबिनच, विमानच ती थोडक्यात रस्त्यावर धावणारी. पण ती पूर्वीची गंमत ती नाही मात्र आता, एवढं नक्की. पूर्वी आम्हाला बाहेर जाणं म्हणजे बऱ्याच वेळेला सांगली किंवा चुलत भाऊ माझा होता शिप वरती, त्याची क्रिसमसच्या वेळी बोट यायची पणजीला, म्हणजे गोव्याला. आम्ही भेटायला जायचो त्याला. चौगुले शिपिंग मध्ये होता तो, मराठा प्रोग्रेस शिपचं नाव मला अजून आठवतंय. त्यामुळे पणजीला जाणं व्हायचं. पण तेव्हा पणजी जायला ब्रिज नव्हता. मला आठवतं ब्रिजच्या अलीकडे, म्हणजे आता जिथे त्यांचं मंत्रालय वगैरे आहे, विधानसभा वगैरे,
तिथपर्यंत बस जायची आणि फेरीतनं पलीकडे जायला लागायचं. फेरी बोटी असायच्या आणि मग पणजी बस स्टँड. नंतर तो ब्रिज झाला, तो 10 वर्षात कोसळला, परत फेरीतनं जायची सुरुवात झाली. असे ते प्रकार होते त्यावेळी. पण त्यावेळेला ती म्हणतोय ना चॉकलेटी रंगाची बस, चॉकलेटी आणि लाईट पिवळा कलर होता. ही 6ची बस माझ्या मते 1 वाजता वगैरे पणजीत पोहोचायची. पण तो जो प्रवास होता ना, हा हा हा, आता मी जे गाडीतनं फिरतोय, एसी लावलाय, गाडीतनं फिरतोय, याला काय सर, त्याची सर नाही. आणि एक ते लिमलेटच्या गोळ्यांचं पाकिट घेतलेलं असायचं. मला त्या संख्या नक्की नाही सांगता येणार, पण एक 10-15 गोळ्या त्याच्यात असायच्या पाकिटात. तेवढं आम्हाला ते पुरायचं जाईपर्यंत. आणि बाकी घरातनं काहीतरी बनवलेले पदार्थ. आणि गोवा म्हणजे त्यावेळेला म्हणजे काय होतं, स्वर्गात गेल्यासारखं होतं. मला अजूनही गोवा आवडतं फिरायला. तगर बहरली आणि पुढे आता हे आरवली आलं. बरोबर, पटकन नावं लक्षात येत नाही. आरवलीचा पूल हा ऐतिहासिक पूल म्हणायला हरकत नाही. कित्येक वर्ष त्याचं काम चालू होतं, रेंगाळलेलं, स्लो मोशन मध्ये सगळं सुरू होतं. आणि तोपर्यंत आम्ही खालून खड्ड्यातनं गाड्या घालत होतो. आरवलीला इथे गरम पाण्याचं कुंड आहे. कधी आला तर नक्की तिकडे थांबा आणि बघा. त्वचेसाठी चांगलं असतं असं म्हणतात, पण गंधक असतं त्याच्यात. आणि मागे एका व्हिडिओ मध्ये मी सांगितलं, त्या ठेकेदाराला किंवा ज्यांनी हा रस्ता डिझाईन केला त्यांना धन्यवाद दिले, आभार मानले. आणि मोठी मोठी झाडं त्यांनी तशीच ठेवली, ती न तोडता तिकडे ब्रिज केला. आणि हा पहिला आपला ब्रिज होता तिथला. आणि पुढे सुद्धा आता वळणाची झाड आहेत बघा, ती पण त्यांनी तशीच ठेवली आहेत. आणि तिकडचा रस्ता तिकडे, इकडचा इकडे गेला. खरं म्हटलं तर अनेक ठिकाणी हे करता आलं असतं, झाड न तोडता सुद्धा हे झालं असतं. असो, हॉटेल न्यू वृंदावन, हा खेरशेत. आणि आता पुढे खेरशेतचा टोल नाका येईल. सावर्डे 11, चिपळूण 25, पनवेल 253. व्हेरी गुड. टोल गेट 500 मीटर अंतरावरती आहे. वाक्यरचना कशी का असे ना, इथे एकच लेन सुरू आहे, तेवढी फक्त जरा काळजीपूर्वक चालवा. ही लहान वाहनं इथून आहेत आणि पलीकडून मोठी वाहनं, असं त्यांनी लिहिलंय. चालेल, आमची गाडी लहान, आम्ही लहान वाहनांच्या लेन मधनं काढली. खेरशेत आता पुढे हा छोटासा घाट. हा रस्ता सगळा उकडून गेलेला आहे पावसात. अजून जो पाऊस पण नाही झाला. सिमेंटचा रस्ता आहे तरी सगळा उकडलाय. आणि इथे एक माझा आवडता स्पॉट आहे, पोखरे. डाव्या हाताला गाडीतनं पूर्वी दिसायचा बोर्ड, पोखरे. हा बघा, इथून डावीकडे तो रस्ता आहे. आणि आता पुढे लगेच दुसरा छोटासा घाट आला, इटुकला. बनेवाडी एसटी थांबा. आमची एसटी असती तर थांबवली असती. वरती तिथे काहीतरी बांधकाम झालंय बघा.
ज्या घाटातनं एसटीतला वगैरे प्रवास केल्यानंतर गाडी घेतल्यानंतरचा प्रवास, तर ते सुद्धा हिरवळीचे अनुभव खूप आहेत. गुलमोहर कसा मस्त बहरलाय बघा. इथे डाव्या हाताला निर्मलवाडी धरण. या गाड्या ज्या चालल्या आहेत त्याचा रायगडावरती जो कार्यक्रम आहे माझ्या अंदाजाने त्याच्यासाठी सगळे चाललेले आहेत. मगाशी सुद्धा असे ट्रक मधनं वगैरे लोक गेली. ट्रकला सुद्धा भगवे झेंडे बांधलेले होते. तिकडे गर्दी असणार आहे रायगड साईडला. इथलं हे वळण मला आता नक्की आठवत नाही ह्याच बाजूला होतं का पलीकडच्या बाजूला होतं, आणि ते थोडं उंच होतं एवढं मात्र आठवतंय. हे आता रुंदीकरणाच्या वेळेला ते फोडून खाली आलाय रस्ता. पूर्वी त्या उंचावर होतं थोडं. इथे पण इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. माझ्या अंदाजान पेट्रोल आणि डिझेल इथे असेल, सीएनजी नाहीये. मी मागे पण काही व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं, आता पुन्हा उतार लागल्यावरती डोक्यात आलं, परत सांगतो. गाड्या चालवताना ज्यावेळी असे उतार येतात त्यावेळेला एक्सिलेटर वरचा पाय बाजूला करा. तीव्र उतार असतील तर गिअर बदला, लोअर गिअरला गाडी आणा आणि गाडी उतरवा. बरेच जण सारखं ब्रेकिंग करत करत गाड्या उतरवतात. गाडी टॉप गिअरला राहते आणि खूप रॅपिड ब्रेकिंग करतात. डिस्क ब्रेक असतात किंवा कुठलाही ब्रेक असून तो गरम होतो आणि काही वेळेला प्रॉब्लेम देऊ शकतो. अशाला तीव्र उतार असेल तर गाडी थोडी लोअर गिअरला आणा. 4th गिअर असेल, 3rd गिअर असेल, आणि उतार असतो एक्सिलेटरचा पाय बाजूला काढा. तुमचा एक 60चा स्पीड असेल किंवा 65चा स्पीड असेल, त्या स्पीडला हळूहळू गाडी उतरवा. जरासं मध्ये ब्रेकिंग करायचं, अगदी जोरात जाऊ नये म्हणून. अगदी लाईट ब्रेकिंग करायचं, त्याचा कंटिन्युअस नव्हे. जरा थांबवायची, सोडून द्यायची. थोडं पुढे जायला परत स्पीड वाढतं असं वाटलं, थोडस ब्रेकिंग करायचं, सोडून द्यायचं. याने तुम्हाला ऍव्हरेज नक्की चांगलं मिळेल. हे काही जण मी बघितले ना, आता इर्टिगा गाडी ज्यांची आहे ते म्हणतात आम्हाला 15चं ऍव्हरेज पडतं, आम्हाला 16चं ऍव्हरेज पडतं. ते तुमचं चालवण्याचं काहीतरी गडबड आहे, गाडी चालवणारे. आणि आता माझी इर्टिगा आहे, पेट्रोल व्हर्जन असताना ज्या मी गाडी चालवायचो, मला हायवेवरती 18, 18.5, 19 या रेंज मध्ये अगदी आरामात ऍव्हरेज पडायचं. त्यामुळे तुमच्या गाडी चालवण्याची स्टाईल कशी आहे ती बघा. आणि मी परत सांगतो की गाडी ऍव्हरेज नाही देत, ऍव्हरेज ड्रायव्हरने गाडीकडनं मिळवायचं असतं. तुम्ही हार्ड एक्सिलेटर प्रेस केला की आरपीएम वाढला की तुमचा ऍव्हरेज गेलं. आरपीएम तुमचं मिनिमम पाहिजे त्या स्पीडला. जो काही स्पीड असेल, तुमचा 70चा स्पीड आहे, 75चा स्पीड आहे, त्याला जे मिनिमम आरपीएम लागतं, समजा 1500चं लागतं, तर 1500चा आरपीएम ठेवून गाडी चालवायची. तुमचं आरपीएम वाढलं ऍव्हरेज कमी झालं, एवढं नक्की. तर गाडी सावकाश चालवा, 80, 85 व्यवस्थित चालवा आणि सेफ चालवा. तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. आणि आता सावर्ड्याच्या जवळ आपण आलो. हा जो ओव्हरब्रिज आहे, इथे सुद्धा काम खूप रेंगाळलं होतं. खूप वेळ लागला या ब्रिजला. आता इथून चिपळूण आहे 16 किलोमीटर आणि खेड आहे 48 किलोमीटर, पनवेल 244. इथे फक्त आता रस्ता बघा वेगळा झाला जरा. उजव्या बाजूला आहे तो वर्ण आहे आणि आपला रस्ता थोडा खाली. इथे मात्र गाड्या सावकाशच चालवा. आणि इथे कसं आहे, क्रॉसिंगला तसा स्कोप काही नाही ठेवलेला, त्यामुळे लोक आडवी तिडवी धावतात आणि पुढे गेल्यानंतर
दोन्ही साईडला एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, त्यामुळे मुलांची वर्दळ असते. त्यामुळे गाड्या जरा सावकाश चालवा, इथे लक्ष ठेवा व्यवस्थित. आणि आधी कसं होतं, रस्ता क्रॉस करणारी जर तुम्हाला लोक दिसली तर तुम्ही जरा थोडं थांबलं तरी चालेल, त्यांना जाऊ द्या. एखाद दुसरा माणूस असतो तर ठीक आहे, तो जाऊ शकतो, पण मॉब ज्यावेळी उभा राहतो क्रॉसिंग साठी, शक्यतो आपण त्यांना जाऊ द्यायचं. दुसऱ्याचा विचार पहिला करा. इथे आता हे अशा प्रकारचं क्रॉसिंग आहे मधूनच. हे पलीकडून असे ते गाड्या आणतात, ते आपल्याला दिसत नाहीत, ब्लाइंड स्पॉट असतो, त्यामुळे जरा दक्षता घेणं केव्हाही चांगलं. ही सावर्ड्याची बाजारपेठ हळूहळू त्याचा विस्तार झाला. अगदी छोट्या छोट्या टपऱ्या होत्या, छोटी छोटी दुकानं होती, पण ती सुद्धा कशी मला अजून आठवते, फळ्यांची दुकानं. त्याचे दरवाजे होते ते फळ्यावाले, ते एक एक फळी अशी उभी करून त्याच्यात अडकवायची आणि दरवाजा बंद करायचा. आणि मोठी लोखंडी त्याला कडी असायची, ती आरपार अशी घालायची इकडनं तिकडे, आणि मग लॉक लावायचं. नंतर मग ते फोल्डिंगच्या फळ्या आल्या, थोडक्यात मध्ये बिजागरी. मग ते फोल्ड करत 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 एका साईडला तो दरवाजा जायचा, डावीकडचा डावीकडे, उजवीकडचा उजवीकडे. हे सगळे जुने प्रकार होते. असो, तर आता सावर्ड्यातनं आपण पुढे निघालोय. थोडं पुढे गेलो की पुढचे अपडेट देतो, कारण मधला आता रस्ता ओके, काही प्रॉब्लेम नाही इथे. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि आपल्या काय कमेंट असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. तर इथे पुन्हा एक घाट सुरू होतो. त्याच्या आधीचा हा छोटासा एक ब्रिजचा भाग आहे, मग तो घाट आहे. तो घाट मात्र आहे तसाच राहिला, म्हणजे वळणं वगैरे तशीच राहिले, रुंदीकरण झालंय एवढंच म्हणायचं. दरवेळी मी म्हणतो हे घाटांची नावं तरी लक्षात ठेवायची, दरवेळी मी विसरून जातो. घरी जाऊन शोधायला लागतं, हा घाट कुठला, तो घाट कुठला, हा एरिया कोणता, तो एरिया कोणता. शॉर्ट मेमरी झाली आपली असं म्हणायला हरकत नाही. काही आठवणी अगदी परमनंट आहेत, अशा काही गोष्टी त्या विसरायला होतात, लक्षात नाही राहत. बुराई कैसे चक्कर में पड़ गई, हाय हाय. डॉन पिक्चर, अमिताभ बच्चन, झीनत अमान, प्राण. लहान असताना ते डबल रोल वगैरे कधी डोक्यात शिरायचेच नाही. मग एक अमिताभचं कॅरेक्टर मिळलं, दुसरं जिवंत झाला, काहीच कळायचं नाही. आम्ही आपले बघत बसायचो हे काय घडतंय. पण ते दिवस असे होते एक फॅसिनेटिंग. मी खरं सांगायचं ना तर फक्त अमिताभ बच्चन या व्यक्तीला बघायला आम्ही जायचो. बाकीची स्टोरी काय आहे, काय चाललंय, कोण कोणाला मारतय तसं समजायचं नाही. सगळे बाउन्सर असायचे. म्हणजे अमिताभ बच्चनचा पिक्चर बास. म्हणजे माझ्या आयुष्यातली एक अशी गंमत पण आहे, अमर अँथोनी रिलीज झाला त्यावेळेला माझं टॉन्सिलचं ऑपरेशन होतं सांगलीमध्ये, आणि वडिलांबरोबर गेलो मी, बहिणी माझ्या, म्हणजे सगळेच गेलो आम्ही. मोठी बहीण आणि माझं असं दोघांचं ऑपरेशन ठरलेलं टॉन्सिलचं. आणि तिथे कसं स्टँड वर उतरला की बाहेर सगळ्या पिक्चरची होर्डिंग्स लागलेली असायची.
त्याच्यामध्ये अमर अकबर अँथनीचं होर्डिंग दिसलं मोठ्याच्या मोठं. झालं आता सुरू पिक्चर बघायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑपरेशन होतं, पण मग पिक्चर बघायचा म्हणून त्या दिवशी रात्री पिक्चर झाला. मग काय सकाळी उठणं शक्य नव्हतं आणि मग ऑपरेशन त्याच्या पुढच्या दिवशी झालं. तर इथून थोडं पुढे गेलं की ट्रक पे आहे. याचा अर्थ तिथे ट्रक्स पार्क करण्याची सोय. हा बघा, हा सगळा हा ट्रक बे ऍक्च्युअली आतमध्ये असणार आहे. तो त्यांच्या गाड्या सगळ्या बाहेरच उभ्या आहेत. लॉंग रूटचे जे ट्रक्स असतात ना, हाच ट्रक बे बरोबर. ही साईड पट्टी जी ठेवली आहे तिथे त्या लॉंग रूटच्या ज्या गाड्या असतात त्यांच्या ड्रायव्हर्सना विश्रांतीसाठी असे ट्रक बे आहेत. फॉरेन कंट्रीज मध्ये अनेक ठिकाणी असतात लॉंग रूट जिथे आहेत तिथे असे ट्रक बे, ट्रक पार्किंग एरिया असतात. तिथे त्यांनी ट्रक लावायचा, विश्रांती घ्यायची आणि मग पुढच्या प्रवासाला जायचं. तसंही अमेरिकेमध्ये हेवी ड्युटी जे ट्रक ड्रायव्हर्स आहेत त्यांना किती चालवायची गाडी दिवसाला याची काही लिमिट्स दिलेली आहेत. माझ्या अंदाजाने अमेरिकेतल्या काही ठिकाणी 10 तासांची ड्युटी असते. 10 तासाच्या वर त्यांनी ड्रायव्हिंग नाही करायचं. कॅनडामध्ये काहीतरी 12 तास आहे. त्यामुळे तिथे त्या ड्रायव्हरची विशेष काळजी सरकारकडनं घेतली जाते आणि ते पाळावं लागतं. तिथे आपल्या ड्रायव्हर क्लीनर असा प्रकार नाही. एक ड्रायव्हर असतो, तोच एका जागेवरून दुसरीकडे ट्रक घेऊन जातो. आधीमध्ये थांबायचंच नसतं त्यांना. मोठेच्या मोठे ट्रक असतात त्यामुळे ते एका स्टार्टिंग पॉइंटला जिथे असेल तिथनं सुरू झालं की त्यांचा जो एंड पॉइंट असतो तिथपर्यंत त्यानेच जायचं असतं ट्रक बरोबर. त्या 2 ड्रायव्हर आहेत किंवा ड्रायव्हर आहे, क्लीनर आहे, भानगड नाही. एकटा ड्रायव्हर गाडी चालवतो. त्यामुळे त्यांना ते नियम तिथे काटेकोर पाळावे लागतात. इथे डाव्या हाताला हे कामथे धरण, पाण्याचा साठा बऱ्यापैकी खाली गेलाय. मला वाटतं चिपळूणला वगैरे इथूनच पाणी जातं. आता बोगनवेल मात्र मध्ये लावलेली छान दिसायला लागले. हा कलर पण मस्त वाटतो. अर्थात सगळी झाडं कुठलीही असू देत, मला झाड हा प्रकारच अति प्रिय आहे पहिल्यापासून. पण ही बोगनवेल वगैरे अशी जी दिसते ना मध्ये, त्याच्यात एक आणखीन मँगो कलर आहे, पिवळा आहे, लाईट गुलाबी आहे, पांढरा आहे, डार्क गुलाबी आहे. या बघा इथे पांढरे बघा, इथे 3 कलर एका ठिकाणी आहेत. हॅप्पी पंजाबी ढाबा. इथून डावीकडे कामथेट डॅम, हा डॅम आहे शेजारीच. बर्डिंग साठी पण हा स्पॉट चांगला आहे. मी मागे आलो होतो पण त्यावेळी थोडं पावसाळा होता त्याच्यामुळे मला फोटोग्राफीसाठी थांबता नाही आलं. पण तिथे बर्डिंग स्पॉट आहे. आवाज येत होता पक्ष्यांचा. आणि आता इथे कापसाळ सुरू झालं. चिपळूणचा खरा बाहेरचा भाग आता जवळपास सगळं एकच झालं. निर्मल ग्रामपंचायत कापसाळ, इकडे डावीकडे त्यांचं ऑफिस असावं. आता इथे फक्त जरा लक्ष ठेवून गाडी चालवा, कारण डावीकडनं क्रॉस रोड आहेत. मागच्या एका व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल, तो एक गाडी घेऊन डायरेक्ट रोडवर आला. त्याने नंतर काय आर्ग्यू वगैरे केलं नाही, सॉरी म्हणाला तो. पण तो बघत होता, म्हणजे आपली गाडी चालली हे बघत होता. तरी त्याच्या काय एकदम मध्ये डोक्यात आलं, एकदम त्याने गाडी रस्त्यावर आणली. मला म्हणताना फक्त तो एवढंच म्हणाला, नाही मला वाटतं तुम्ही उजवीकडनं जाल. म्हणलं मी डाव्या लेन मध्ये, मी डायरेक्ट उजव्या लेनला कशी म्हणतं घेणार. बरं काय स्पीड अगदी जास्त नाही पण तरी 50-60चा असेल. आणि तुम्ही म्हणलं थांबलेले दिसताय ना, म्हणलं मी कशाला म्हणतो उजव्या लेन मध्ये घेऊ. हो सॉरी म्हणाला. तसा वयस्कर पण होता माणूस, पण म्हणून सांगितलं हे जरा इथे लक्ष ठेवा.
असे काही काही गावांमध्ये एरिया झालेले आहेत. आणि हे डिवायडर जे आहेत ना, त्याच्यातनं तो मधला क्रॉस रोड समजत नाही आपल्याला, कुठे क्रॉस रोड लागणार आहे. मला वाटतं कुडाळला एक असंच आहे, तिथे सुद्धा तो रस्ता मधनं गावातनच गेलेला आहे. पहिला रस्ता होता तिथूनच वायडनिंग झालंय. ते क्रॉस रोड आहेत ना, समजत नाहीत तिथले. आता इथे डावीकडे पागमळा, तो जो ट्रक गेला आतमध्ये, तो गुहागर रोड आहे. गुहागर बायपास म्हणतात त्याला. इथून तुम्ही डायरेक्ट गुहागर रोडला लागू शकता किंवा परशुराम घाटाच्या पायथ्याशी पण तुम्ही जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला हे सगळं इकडचं चिपळूण शहर स्किप करता येतं. पण आता काय ब्रिज झाला की तसा काय प्रश्न राहणार नाही. आणि आता आपण आलो चिपळूण मध्ये. इथून डावीकडे आहे चिपळूण शहर, उजवीकडे आपला आहे हायवे. ब्रिजचं काम काय काय झालंय आपल्याला बघायचंय, त्याचे अपडेट्स घेऊ आपण. इथे गर्दी का बरी जमली आहे, काय कारण असावे? काहीच नाही, काहीतरी विक्री चालू आहे. हा इकडनं डावीकडनं चिपळूणचा जुनं चिपळूण म्हणूया आपण, त्याचा रस्ता. पूर्वी चिपळूणला सुद्धा जाम ट्रॅफिकचे प्रॉब्लेम व्हायचे. छोटा रस्ता होता आणि वर्दळ भरपूर होती. पुन्हा गावातल्या लोकांना पण तोच एक रूट असल्यामुळे त्यांना सुद्धा तिथूनच गाड्या बाहेर काढायला लागत होत्या. आणि इथे पुलाचं इकडे तर काय अजून दिसत नाही समोर काम. मातीचा ढिगारा झालाय घालून, पण वरचं अजून काही लेवलिंग किंवा बेस तयार करणं वगैरे अजून काहीच नाहीये. सर्व्हिस रोड मात्र आहे, चांगला आहे, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. फक्त काय ओव्हरटेकिंगला इथे तसा चान्स काही नाही, छोटा असल्यामुळे. हॉटेल दीपक, खेडेकर बंधू आंबेवाले. ब्रिजचं म्हणजे आता इथे बघा समोरच दिसतंय, पुढे काहीच अजून काम नाहीये. आता मध्ये भराव येणार आहे. आता साईड वॉल उभ्या व्हायला सुरुवात झाली, त्यामुळे हे काय एवढ्यात काम आटपेल असं वाटत नाही. आवाक्यात येणारं काम नव्हे, लवकर वेळ लागणार आहे. टिंग टॉंग टिंग टॉंग. मध्ये आपल्याला गाडी उभी करायला जागा नाही. गो स्लो, वर्क इन प्रोग्रेस, काम चालू आहे. टिंग टॉंग टिंग टॉंग. इथे शाळा, युनायटेड स्कूल. सीएनजी आहे, पण जरा बघू नंतर येताना. ब्रिजची डेव्हलपमेंट
व्हिडिओ मध्ये आपल्याला आता दिसते इथे काही ठिकाणी आता वरचा एरिया पण कव्हर करून झालाय. ओव्हरऑल अंदाज माझा सांगतो, वर्ष लागायला हरकत नाही या कामाला पूर्ण व्हायला. इथे आता वरती गर्डर वगैरे सगळं टाकून रस्त्याचं वरचं काम बहुतेक सुरू झालेलं असेल कदाचित. पण चिपळूणचा जो पूल आहे त्याची बरीच कामं पेंडिंग आहेत आणि ही कामं लवकर होतील असं काही चित्र दिसत नाहीये एवढ्यात. वर्षभर तरी हे काम होईल असं मला नाही वाटत. तर हा आता व्हिडिओ मी इथे थांबवतो. बहादूर शेख नाक्याला आपण जाऊ, तिथे थांबवतो व्हिडिओ. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओ चॅनल त्याची माहिती द्या. जास्तीत जास्त व्ह्यूज होतील असं बघा आणि व्ह्यूज अवर्स वाढतील असं बघा. काही जण कसं फास्ट फॉरवर्ड करतात किंवा पुढे पुढे ढकलत व्हिडिओ बघतात. कृपा करून तसं न बघता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या कमेंट्स नक्की सांगा. त्याच्यातून आम्हाला काही गोष्टी शिकायला मिळतात. हाला बहादूर शेख नाका, इथून डावीकडे चिपळूण शहर, उजवीकडे आपण उंब्रज मार्गे पुण्याला जाऊ शकतो. हा नुसता ओव्हरटेक करण्याच्या मागे मगाचपासून त्याला बघतोय. पिता काढली नसती, घासली नसती पुढे. त्याला काय गडबड लागली आहे ते परमेश्वराला ठाऊक. आणि तसा अगदी तरुण नाहीये, वयस्कर आहे बऱ्यापैकी. केस पिकलेला माणूस चालवतोय पण त्याला थांबायची सवड दिसत नाही. हॉर्न देतोय आणि घुसवतोय, हॉर्न देतोय आणि घुसवतोय गाडी. असो, तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. आपल्या आतापर्यंतच्या सहकार्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.